प्रोसेस ऑफ रँकिंग आवर वेबसाईट, वेब पेजेस, ब्लॉग्स ऑन सर्च इंजिन, रिझल्ट पेज. माझी जर स्वतःची वेबसाईट नसेल तर मग मी माझा ब्लॉग थ्रू इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचू शकतो. बरोबर आहे. माझं व्हिजिटिंग कार्ड नसेल तर मी डायरेक्ट कॉन्टॅक्ट नंबर त्याला देऊ शकतो. माझ्याकडे कॉन्टॅक्ट नंबर नसेल तर मी काय करू शकतो, त्याला पत्र लिहून देऊ शकतो. असे माध्यम आहेत लोकांपर्यंत इन्फॉर्मेशनच पोहोचायची. मग इन्फॉर्मेशन आता SEO मध्ये लोकांपर्यंत इन्फॉर्मेशन कशाने पोहोचवली जाते? एकतर वेबसाईटनी. वेबसाईटमध्ये सगळी इन्फॉर्मेशन असते. वेबसाईट नसेल तर ब्लॉगनी. ब्लॉग किंवा वेबसाईटचे पेजेस लागतात तरच लोकांपर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचेल. मग जर वेबसाईट नसेल तर तुमच्याकडे ब्लॉग पाहिजे आणि ब्लॉग पण नाही, वेबसाईट पण नाही, तर मग तुम्ही SEO नाही करू शकत. मग आता आपल्याला पहिल्यांदा बेसिक टू ॲडव्हान्स सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत SEOच्या. SEOमध्ये मेथड असतात. किती मेथड असतात? कोणत्या मेथड असतात? मी मुद्दाम तुम्हाला काय करतोय, ह्या नोट ज्या मी काढून ठेवल्यात ना, त्या मुद्दाम दाखवतोय. का दाखवतोय? तुमचे तोंडपाठ झालं पाहिजे. आणि तुम्ही आता ज्यावेळेस येताल ना इंटरव्ह्यूला फ्रायडेला, सॅटर्डेला, त्यावेळेस पहिला क्वेश्चन विचारतील, व्हॉट इज SEO? तुम्हाला त्याची डेफिनेशन आली तर त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल. मग तुम्हाला विचारतील टाइप्स ऑफ SEO. काय आहेत टाइप्स ऑफ SEO? SEOचे टाइप किती येतं? कोणते? ऑन पेज, ऑफ पेज, टेक्निकल. Promote your business via one or more form of electronics media, digital marketing. Types of marketing, inbound, outbound. सब टाईप काय असतात? B2B, B2C, D2C. Types of digital marketing, SEO, SEM, Google Ad. SEM मध्येच Google Ad येतात. ईमेल मार्केटिंग, Google Analytics, हे सगळं 57 चे टाईप्स येतात. त्याच्यामधलं आपण आता सुरू काय केलंय? SEO. SEM म्हणजे काय? SEM म्हणजे सर्च इंजिन मार्केटिंग. आणि SERP म्हणजे काय? तुम्ही सांगा. SERP. SERP हे काय आहे? सर्च इंजिन. कोणतं सर्च इंजिन आहे? 5 सर्च इंजिनची नावं सांगा. तुम्ही सांगा 5 सर्च इंजिनची नावं. गुगल, याहू, इंस्टाग्राम सर्च इंजिन नाही. गुगल, याहू, इंटरनेट आर्चिव्ह, बायडू, डगडगो. तर हे 4-5 तरी तुम्हाला नावं सांगता आली पाहिजे. समजलं? SEO रँकिंग फॅक्टर. SERP म्हणजे काय? इथं मी सर्च केलं कोणती पण गोष्ट. Google ॲड सर्च केलं तर मला एका ह्याच्यावरती किती रिझल्ट दिसतील? 10. दुसऱ्या पेजवरती 10. कोणत्या सर्च इंजिन आहे? गुगलचं सर्च इंजिन आहे. मी जर याहू वरती गेलो, काय गेलो? इथं मी सर्च केलं. हे कोणतं सर्च इंजिन आहे? हे गुगलचंच आहे. मी इथे सर्च केलं बिंग, एंटर केलं. हे कोणतं सर्च इंजिन आहे? कसं समजलं तुम्हाला मायक्रोसॉफ्ट आहे? तिथे मी इथं काय सर्च करू? गुगल ॲड किंवा बिंग ॲड. तर मला गुगल ॲड रन करायचे, मी गुगलवरती जाऊन गुगल ॲड टाकतो. मग मी बिंगवरती जाऊन बिंग ॲड टाकेल. तर तिथून पण आपण काय करू शकतो? ॲडव्हर्टायझिंग ऑन बिंग. सेम टू सेमच प्रोसेस आहे. कशाची? जसं गुगल ॲड असतात तसंच मायक्रोसॉफ्ट बिंग ॲड असतात. ही मायक्रोसॉफ्ट ॲड कुठं दिसेल? फक्त मायक्रोसॉफ्टच्या कुठं दिसेल? त्या सर्च इंजिनवरती. म्हणजे इकडे बघा, आता तुम्ही गुगल ॲड टाकल्यावर किती स्पॉन्सर ॲड आले. आणि जसं मायक्रोसॉफ्टमध्ये जर मी टाकलं डेटा सायन्स कोर्स, तिकडं कॉम्पिटिशन खूप कमी आहे. तुम्ही थोडी जरी मेहनत केली तरी एक नंबरला. पैसे पण तुम्हाला कमी लागतील. पण तिथं लोक किती तर ते आपल्याला आधी चेक करावं लागेल. हे मी नोट सांगितलं होतं तुम्हाला. इट इज द प्रोसेस ऑफ रँकिंग आवर वेबसाईट, SEO. व्हाईट हॅट SEO म्हणजे वी फॉलो ऑल रूल्स अँड रेग्युलेशन गिव्हन बाय गुगल. ब्लॅक हॅट म्हणजे वी कांट फॉलो ऑल रूल्स अँड रेग्युलेशन गिव्हन बाय गुगल. नंतर टाइप्स ऑन पेज किती इम्पॉर्टंट असतो? 70% इम्पॉर्टंट आहे. आणि ऑफ पेज SEO किती? 25%. आणि 5% टेक्निकल SEO. मग मेथड ऑफ SEO, व्हाईट हॅट, ब्लॅक हॅट, ग्रे हॅट. आता तुम्हाला रँकिंग फॅक्टर सांगितले होते. काल आपण सुरू केलं होतं SEOचं प्रॅक्टिकल पाहायला. बरोबर आहे? आणि त्यासाठी रँकिंग फॅक्टर काय येतं आपले? पहिलं तर रँकिंग फॅक्टर, जर तुम्हाला कोणती पण वेबसाईट जर रँकिंग करायची तर ती
काय पाहिजे? तिचा लुक काय असला पाहिजे? गुड असला पाहिजे आणि अट्रॅक्टिव्ह असला पाहिजे. दुसरा रँकिंग फॅक्टर काय सांगितलं आपण? युजर फ्रेंडली URL पाहिजे. URL च्या आतमध्ये काय असतं? कंटेंट. मग इथं आपण टाकू शकतो युजर परत गेलं का? युजर फ्रेंडली URL. युजर फ्रेंडली URL म्हणजे काय? फ्रेंडशिप कोणाबरोबर होते? वाईब मॅच झाल्यावर. अच्छा, म्हणजे सपोज जर एखादा तंबाखू खाणारा माणूस आहे, त्याची मैत्री कोणामध्ये होती? तंबाखू खाण्याबरोबरच होती. बरोबर आहे. एखादा डॉक्टर असेल तर त्याची फ्रेंडशिप कोणावर आहे? डॉक्टर बरोबरच होईल. तर तसंच आहे सेम. मी गुगलवरती सर्च करतोय डेटा सायन्स कोर्सेस, मग मला काय येईल? डेटा सायन्स कोर्सेस. मग युजर फ्रेंडली URL असेल तर तेच रँकिंग होतं. तर युजर फ्रेंडली URL असला पाहिजे. युजर फ्रेंडली म्हणजे जे आपण सर्च केलं ना त्या URL मध्ये ते नाव असलं पाहिजे. अजून तिसरा रँकिंग फॅक्टर सांगितला होता कोणता? कंटेंट युनिक असला पाहिजे. कंटेंट म्हणजे काय? मी वरती नाव दिलंय. काय नाव दिलंय? अननोन फॅक्ट अबाउट अक्षय कुमार. काय नाव दिलंय? अननोन फॅक्ट अबाउट अक्षय कुमार. आणि तुम्हाला तो व्हिडिओ दिसला आणि त्याच्यामध्ये अननोन फॅक्ट अबाउट प्रियंका चोप्रा दिले, तर चालेल का? अननोन फॅक्ट अबाउट काय दिलेले? अक्षय कुमार. आणि तुम्हाला तिथे लगेच व्हिडिओ चालू झाला की प्रियंका चोप्रा बद्दल इन्फॉर्मेशन आली, तर काय वाटेल तुम्हाला? तुम्हाला एखादा ग्रुपमध्ये फोटो आला गणपतीचा, त्याच्यावरती तुम्ही क्लिक केलं आणि तिथून दुसऱ्याचा आवाज आला किंवा दुसराच व्हिडिओ निघाला, तुम्हाला कसं वाटेल? कसं वाटेल? हा, चांगलं वाटेल. सब मग मी युनिक कंटेंट म्हणजे काय? मला डेटा अनालिटिक्स साठी वेबसाईट रँकिंग करायची, तर त्याच्या आतमध्ये कंटेंट कसला असला पाहिजे? आता आपली एक्झाम्पल बघा तुम्ही. म्हणजे मी जर आता सर्च करतोय डेटा अनालिटिक्स कोर्सेस इन पुणे केलं, तर ह्याच्यामध्ये एक जे पेज ओपन होईल ना त्याच्यामध्ये डेटा अनालिटिक्स व्यतिरिक्त काहीच नसेल. हे रँकिंग का झालंय? क्लिक केलं इथं युजर फ्रेंडली URL वरती. नंतर काय आहे? युनिक कंटेंट आहे. इथं बघा, इथं सुरुवात झाली डेटा अनालिटिक्सची. फोटो पण डेटा अनालिटिक्स वाल्यांचे आहेत, इमेज पण डेटा अनालिटिक्स, बाकी कंटेंट सगळं डेटा. इथं डेटा अनालिटिक्स व्यतिरिक्त कोणती इन्फॉर्मेशन आहे का इकडे? म्हणून ही वेबसाईट रँकिंग आहे. युजर फ्रेंडली URL आहे. नंतर सांगितलं होतं की कंटेंट युनिक. युनिकचं मिनिंग समजला? युनिक म्हणजे एकसारखा, जे त्याचं टायटल आहे तेच खालीले कंटेंट आहे. नंतर सांगितलं की त्याचं कंटेंट शुड बी मोर दॅन 800 वर्ड. मग हा कंटेंट 800 वर्ड आहे का? तर ह्याला काय करणार मी? कंट्रोल A करणार, सगळा सिलेक्ट करणार. मग कुठं चेक करणार आपण आपला कंटेंट 800 आहे का? बोला तुम्ही, शिकलात ना तुम्ही? कुठं चेक करायचा? काल होतात का नाही तुम्ही? की आपला कंटेंट किती वर्डचा आहे, किती कॅरेक्टरचा आहे, हे कशात चेक करतो आपण? कॅरेक्टर काउंटिंग. लवकर विसरतात तुम्ही. एंटर केलं, सर स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन दिसत नाही. बरं झालं लवकर सांगितलं, कारण इथं कसं आहे ना ते थोडस प्रॉब्लेम येतोय. रेकॉर्डिंग तर आहे, आत्ताच गेली ना.
का नाही दिसत? ही मी कंटेंट काय केला, कॉपी केला आपल्या वेबसाईटवरला आणि तुम्हाला विचारलं की हा जो कंटेंट आहे तो 800 वर्डचा आहे का? मी सगळा कंटेंट कॉपी केला आणि इथे जाऊन काय केला, पेस्ट केला. ही कोणती ऍड आहे? डिस्प्ले ऍड. दिसते किती टोटल वर्ड? 900. मग हे रँकिंग होईल का? होणार. का? कारण आपली रिक्वायरमेंट काय आहे? हे स्किप कंटेंट पण मी काय करतो, हे वरचं दिसते ना YouTube वगैरे, हे पण रिमूव्ह करतो. तरी पण 800 होतंय का बघा? होत आहे. तर हा कंटेंट मोर दॅन 800 वर्ड आहे म्हणजे आपलं काय होणार? रँकिंग होणार. का रँकिंग होती समजलं? तुम्हाला प्रूफ पण करून दाखवलं का रँकिंग होते मोर दॅन. मग ज्यावेळेस तुम्हाला कंटेंट लिहायचं आहे ना, मोर दॅन 800 वर्डच असला पाहिजे. समजलं? पण मी तुम्हाला सांगितलं होतं की ऑन पेज एसईओ आधी करावं लागतं. काय करावं लागेल? ऑन पेज एसईओ आधी करावं लागेल. ऑन पेज एसईओच्या आतमध्ये काय काय येतं तुम्ही सांगा? पहिल्यांदा एखादी गोष्ट बनवावं लागते मार्केटिंग करायची. मला मार्केटिंग करायची, कशाची करू? हा, मग तो प्रोडक्टच नसेल माझ्याकडे, तर प्रोडक्ट आधी काय करावं लागेल? बनवावं लागेल. मला काय करायचंय? हॉटेल टाकायचंय. मग हॉटेलचं काय करावं लागेल? हॉटेल टाकणार तर तुम्ही व्हेजचं टाकणार का नॉन व्हेजचं टाकणार? नॉन व्हेजचं. मग ते बनवावं लागेल. बनवताना दाखवावं लागेल. रील बनवावं लागतील आणि नंतर ते सोशल मीडियावर. पण तुम्ही आधी बनवलं नाही. मला काय बनवायचंय आता? शूज बनवायचे. मग शूज बनवताना दाखवायचे आणि शूज बनवून काय करायचंय? त्याचा फोटो काढायचा आहे आणि लोकांना पाठवायचा आहे. ही झाली. म्हणजे आपल्याकडे आता एखादा प्रॉडक्टच नाही. मला क्लाउड कॉम्प्युटिंगचं काय करायचंय? मार्केटिंगची डेफिनेशन काय माहिती आहे ना? क्रिएटिंग, एक्सप्लोरिंग, डिलिव्हरिंग व्हॅल्यू टू मीटिवर आहे. म्हणजे पहिल्यांदी गोष्ट क्रिएट केली जाते. क्रिएट करून ती लोकांपर्यंत एक्सप्लोर केली जाते. मग आता आपल्याला काय करायचं? डेटा अनॅलिटिक्सचं तर ऑलरेडी आहे आपल्याकडे. आपल्याला काय करायचंय आता? खूप सारे लोक जॉब करतात. दोघं पण लोक जॉब करतात. मग त्यांना छोटे मुलं झाल्यानंतर मग त्यांना सांभाळणार कोण? कोण सांभाळणार? डे केअर. मग त्यासाठी आपण एनएमडीचं डे केअर चालू करणार आहे. बरोबर आहे? मग तुम्ही लग्न केलं, तुम्हाला मुलगा होईल, तुम्ही जॉबला जाणार, मग त्याला कोण सांभाळणार? मग तुम्ही एनएमडीच्या डे केअरला टाकणार त्याला. चांगला फायदा. आपल्या स्टुडंटनी इथे पोरं टाकली तर त्यांना 15% डिस्काउंट. तर मग डे केअरचं आपल्याला पेज क्रिएट करावं लागेल आधी. आणि जर एखाद्याने जर गुगलवरती सर्च केलं, काय केलं? डे केअर. आता ही तर डे केअरला लोक दिल्लीला टाकतील का पोरांना? मग कुठं आपल्या जवळ? मग असं सर्च केल्यानंतर लोकल एसईओचं अकाउंट येईल, त्यांची रेटिंग पाहिली जाईल, त्यांचे फोटो पाहिले जाईल. दिसतंय चांगलं? मग मी पण माझ्या पोराला इथं टाकेन. त्यासाठी आधी लग्न व्हावं लागतं. झालं? तर असं आपल्याला एक डे केअरचं पेज बनवायचंय. बनवून ते रँकिंग होईल. लोकल एसईओ मध्ये रँकिंग नाही करायचं, आपल्याला एसईओ मध्ये रँकिंग करायचंय. किंवा जर मला आता क्लाउड कम्प्युटिंगचा कोर्स चालू करायचा तर क्लाउड कम्प्युटिंगचं पेज क्रिएट करावं लागेल का ह्याच्यामध्ये कंटेंट टाकून होईल? आता दुसरं माझं होम पेज का रँकिंग होत नाही त्याचं रिझन मी तुम्हाला सांगतो. पहिलं रिझन काय आहे? पहिलं रिझन तर असं आहे की इथं काय लिहिलेलं आहे? युजर फ्रेंडली URL नाही. कशासाठी? कशासाठी रँकिंग होईल? फक्त वेलकम टू एनएमडी. एनएमडी बद्दलच हे होईल. आणि मी आता इथं मग तुम्ही बोलता सर हे डिजिटल मार्केटिंगसाठी रँकिंग व्हायला पाहिजे कारण इथं डिजिटल मार्केटिंगचं कंटेंट आहे. पण इथं वरती कशाचं कंटेंट आहे? वरती अबाउट कंपनी बद्दलचं आहे. नंतर इथं आयटीचं पण आहे. नंतर गेम डेव्हलपमेंटचं पण आहे. नंतर ऍप डेव्हलपमेंटचं पण आहे आणि नंतर डिजिटल मार्केटिंगचं पण आहे. नंतर खाली स्पेशलिटी पण आहे आणि ह्याच्या खाली अबाउट डिरेक्टर पण आहे. नंतर टेस्टिमोनियल. सगळा मिक्स कंटेंट झालाय. तुम्ही एखादा स्वयंपाक केला किंवा एखादी भाजी बनवली आणि त्याच्यामध्ये सगळंच टाकलं, दोडका टाकला, कारलं टाकलं, वांग टाकलं, सगळंच टाकलं, तर त्या भाजीला कशाची चव येईल? एखाद्याने विचारलं तुम्ही आज भाजी कशाची खाल्ली तर मग
आता आपली वेबसाईट पण तशीच आहे की ही कशासाठी रँकिंगच नाही होणार, कारण कंटेंट युनिक आहे का? म्हणजे जे गुगलने रूल लिहून दिले होते, सांगितले होते, ते फॉलो केलेत का आपण? म्हणून आपली वेबसाईट होम पेज रँकिंग होणार नाही. जर तुम्हाला रँकिंग करायचं तर एकसारखं कंटेंट टाका. आपण डे केअर साठी आता काय करणार आहे? वेबसाईट आपल्याला रँकिंग करायचं, मग डे केअर साठी आपल्याला काहीतरी क्रिएट करावं लागेल. मग मी तुम्हाला एसईओ ची डेफिनेशन सांगितली, इट इज द प्रोसेस ऑफ रँकिंग अवर वेबसाईट, वेब पेजेस और ब्लॉग. मग आता माझ्याकडे तर वेबसाईट नाहीये, मग मी काय क्रिएट करणार? आधी ब्लॉग क्रिएट करणार. ब्लॉग कसा क्रिएट करायचा माहिती तुम्हाला? ब्लॉग क्रिएट करायचा. एक नवीन ईमेल आयडी लागेल मला, त्यानंतर मी काय करणार? सर स्क्रीन दिसत नाहीये. ओके, परत तो काहीतरी प्रॉब्लेम होते. इकडलं जर गेलं तर तिकडे पण जाते स्क्रीन. परत पण असं झाल्यानंतर लवकर सांगा. सर मी सांगितलं पण आवाज जात नव्हता. ओके. आता दिसते ना सगळ्यांना? हो सर. काय ब्लॉग जर क्रिएट करायचा असेल तर आपल्याला कसं करावं लागेल क्रिएट? काय टाकावं लागेल? ब्लॉगर. वर्डप्रेस मध्ये पण ब्लॉग असतो किंवा ब्लॉगर हे कोणाचं आहे? ब्लॉग स्पॉटचं आहे. कोणाचं? ब्लॉग स्पॉट. काय आहे ब्लॉग स्पॉट? एक ब्लॉग लिहिण्यात नाही कनेक्ट होत. ब्लॉग लिहिण्यासाठी तुम्हाला एक लागतो ईमेल. इथं मी टाकणार ब्लॉगर. एंटर केलं. परत गेली स्क्रीन यार. तुम्ही काम करा, मोबाईल मध्ये जॉईन करा, नाही तर ह्याच्यात टाइम लागा. जॉईन करा आणि मोबाईल मध्येच बघा. आणि जर हे कनेक्ट झालं तर मी सांगतो ते लगेच झालं. बघू आता किती वेळ चालतंय, काय प्रॉब्लेम नाही. हे स्क्रीन शेअर केलं की काहीतरी प्रॉब्लेम होतोय. थोडं म्यूट करा. इथं मला दिसतंय वरती, मला एक ब्लॉग क्रिएट करायचा आहे. तर तुम्ही गुगल वरती गेलात आणि ब्लॉगर टाकलं. काय केलं? ब्लॉगर. आपण आता काय करणार? एक ब्लॉग क्रिएट करणार आणि त्याचं काय करणार? एसईओ करणार. आपण एसईओ मध्ये ऑन पेज एसईओ शिकतोय. तर ऑन पेज एसईओ म्हणजे काय? फक्त टायटल टाकणं, डिस्क्रिप्शन टाकणं, मेटा डिस्क्रिप्शन. परत गेली स्क्रीन, तुम्ही खाली जॉईन करा. नॉट एन इश्यू. उद्या आपण तिकडेच घेऊ लेक्चर. काय करणं? ऑन पेज एसईओ म्हणजे टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन आणि इमेज वापरते, आणि ते सगळं मी इथं इम्प्लिमेंट करून दाखवणार तुम्हाला. पहिल्यांदा ब्लॉगर हे दिसते एक नंबरचं ऑप्शन, तर ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्यावरती एक नंबरचं जर क्लिक केलं तर इथं न्यू ब्लॉग दिसतील तुम्हाला खाली. काय दिसतंय? नवीन ब्लॉग क्रिएट करायचा. नवीन ब्लॉग मी क्रिएट करतो, त्याचं टायटल दिलं. आता मी इथं कशाचं टायटल देणार आहे?
डे केअरचा. पण तुम्ही तुमच्या ह्याचं नाव डायरेक्ट डे केअर ठेवणार का? काय ठेवणार मग नाव? त्याचं रिलेटेड काहीतरी टॉपिक असं. NMD डे केअर झालं. नेक्स्ट ऍड्रेस द्यायचा आहे. आणि ह्याच्यामध्ये आता लोक काय सर्च करतात? नाही, लोक काय सर्च करतील ते नाव द्यायचं आहे. लोक मग NMD सर्च करतील का? ते फक्त सर्च करतील प्री स्कूल. काय पण नाव देऊ शकतात. प्री स्कूल डेज केअर आणि नंतर पुणे अवेलेबल आहे मेटा. एखाद्यांचं प्री स्कूल जर सर्च केलं तर आधी आपलं दिसेल का? कारण आपण त्या ह्याच्यामध्ये नाव टाकलंय. ते तुमचा ब्लॉग क्रिएट झाला. किती वेळ लागला ब्लॉग क्रिएट करायला? 0 मिनिट. आता ह्याच्यामध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन टाकावं लागेल. आता इन्फॉर्मेशन मला लिहिता येत नाही. तुम्हाला दिसतंय ना? जॉईन केले का? लिंक आहे ना? ब्लॉग मध्ये मी काय करतो, डे केअर बद्दल मला तर काय लिहिता येत नाही. लिहिता येत असेल तर मी याच्यात लिहू शकतो. पण मी काय करणार, आधी गुगल वरती सर्च करणार डे केअर. इथे सर्च केल्यानंतर मला एक इन्फॉर्मेशन आली डे केअर बद्दलची. एक वेबसाईट दिसली. ह्याला मी काय केलं, ह्यांचे SEO झालेले दिसते ना तुम्हाला वरती. तर हे एक काय आहे, वेबसाईट आली. मी काय करणार, ह्यांची इन्फॉर्मेशन कॉपी करणार. काय करणार, ह्यांची इन्फॉर्मेशन कॉपी करणार आणि माझ्या वेबसाईट मध्ये टाकणार, माझ्या ब्लॉग मध्ये टाकणार. चालेल का असं? का नाही चालणार? हा, ह्याला ब्लॅक हॅट SEO, ह्याला ग्रे हॅट SEO बोलतात. किंवा मी काय केलंय, कॉपी करतोय. मी काय करतोय, कॉपी करतोय. मग कॉपी केलेलं कंटेंट रँकिंग होईल का? कारण आपलं गुगलचा नेम काय आहे, कंटेंट शुड बी युनिक. मग युनिक कंटेंट तर माझ्याकडे नाहीये. कंटेंट बरोबर आहे, फक्त युनिकच कंटेंट आहे हो, फक्त कॉपीड कंटेंट आहे. आपली वेबसाईट जर रँकिंग करायची असेल तर कॉपीड कंटेंट लागत नाही. मग मला तरी इंग्लिश येत नाही. मग हे कालीच्या जागेवर काय आहे, क्ले नाव आहे, त्याच्या जागेवर NMD टाकायचं. NMD ऑफर्स कॉम्प्रिहेन्सिव्ह फुल डे अँड एक्सटेंडेड डे केअर सर्व्हिसेस फॉर चिल्ड्रन. 6 ते 10 वर्षापर्यंतच्या लोकांसाठी हे 6 महिन्यापासून 10 वर्षापर्यंतच्या लोकांसाठी. बरोबर आहे. मग इथं जागा फक्त इन्फॉर्मेशन. मग मला जर एखादा, आता भरपूर सारे लोक आहेत त्यांना इंग्लिश येत नाही, मग ते लोक काय करणार? मग त्याच्यासाठी चॅट जीपीटी. पण जर गुगलने दुसरा नॉर्म सांगितलाय, जर तुम्ही चॅट जीपीटीचा कंटेंट यूज करताय तर तो मशीन मध्ये डिटेक्ट होतो आणि मशीनचा कंटेंट पण रँकिंग होत नाही. मग त्याच्यामुळे काय करायचं, जी वेबसाईट रँकिंग होते तिचा कंटेंट कॉपी करायचा जर तुम्हाला आवडला तर, आणि तो युनिक पण करता येतो. म्हणजे कसं, अ ब्युटिफुल गर्ल हॅव्हिंग ब्युटिफुल फेस अँड गोइंग टू NMD क्लासेस, हे सेंटेन्स आहे. बरोबर आहे. हे सेंटेन्स दुसऱ्या लँग्वेज मध्ये, म्हणजे जर सपोज हे सेंटेन्स आहे तुम्हाला, मी जर एखादा काय लिहितोय, निबंध लिहितोय. कशाचा निबंध लिहितोय? निबंध कशाचा लिहितोय? माझी शाळाबद्दल. मग प्रत्येकाचं सुरुवातच होईल माझी शाळा खूप सुंदर आहे. फक्त शाळेचं नाव चेंज होईल. आता जर मला जर एखादा कंटेंट लिहायचा आहे फोटोग्राफी बद्दल, मग मी पहिलेच सेंटेन्स काय टाकेल, फोटोग्राफी इज अ ग्रीक वर्ड. मग दुसऱ्यांनी पण लिहिलं तर तो पण तेच टाकेल, फोटोग्राफी इज अ ग्रीक वर्ड. मग दोघांमध्ये डिफरन्स काय? मग तो कॉपीड कंटेंट आहे का? तुम्ही एक सेंटेन्स 2 सेंटेन्स सगळ्यांचे सेम असतील, पण प्रत्येकाची बोलण्याची स्टाईल वेगळी, लिहिण्याची स्टाईल वेगळी. आता मी तुम्हाला एक सेंटेन्स सांगितलंय की अ ब्युटिफुल गर्ल हॅव्हिंग ब्युटिफुल फेस अँड गोइंग टू NMD क्लास. हे सेंटेन्स जर चॅट जीपीटी वरती किंवा आपण जर ह्याचं काय केलं, दुसऱ्याला सेमच सेंटेन्स पण तुमच्या लँग्वेज मध्ये लिहा, तर तो काय लिहिल, चार्मिंग. ब्युटिफुलचं दुसरं सिमिलर काय होतं, चार्मिंग होतं. अट्रॅक्टिव्ह पण होऊ शकतं. अ चार्मिंग गर्ल हॅव्हिंग ब्युटिफुलच्या जागेवर अट्रॅक्टिव्ह फेस. गर्लच्या ऐवजी लेडी पण वापरू शकतो तो.
तर भरपूर सारे म्हणजे सिमिलर वर्ड यूज केले जातात. युनिक कंटेंट यूज करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळा टूल यूज करायचा आहे. मी आता तो कंटेंट कॉपी केलाय आणि तो कंटेंट मी काय करणार, चेंज करणार. कुठं करणार, तर इथं टर्बो आर्टिकल स्पिनर नावाचं काय टूल आहे. काय टाकायचं गुगलवरती, टर्बो आर्टिकल स्पिनर. ह्याच्यावरती मी तो कंटेंट जसा आहे तसा कॉपी केला. दिसतंय, फक्त NMD नाव टाकलं तिथं. पुढं आणि ह्या कंटेंट मध्ये 7 years स्पिन केलं. वाव, युअर डॉक्युमेंट इज सक्सेसफुली स्पिन झालं. वरती काय होतं नाव, NMD गिव्स कम्प्लिटेड फुल डे. आपण जिथून कम्प्लीट कॉपी केला होता इथे काय ऑफर कॉम्प्रिहेन्सिव्ह फुल डे. कॉम्प्रिहेन्सिव्हची जागेवर काय आलं, कम्प्लीट. फक्त सिमिलर वर्ड चेंज केलं. मग आता त्यांच्या कंटेंट मध्ये ना आपल्या कंटेंट मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मिनिंग तर सगळं त्यांचा पण सेम आहे ना आपला पण सेम आहे, फक्त काय झालं, लँग्वेज चेंज झाली. मग गुगलला हे समजणारच नाही की आपण त्यांचं कॉपी केले का कॉपी केलंय, पण आपण काय केलंय ते आपल्या लँग्वेज मध्ये किंवा स्पिन केलेले, त्याच्यामुळे हा कंटेंट पण रँकिंग होईल. मग तो कंटेंट इथं काय करायचा, कॉपी करायचा. कारण ते पण सेम देणार आहे, आपण पण देणार आणि त्यांचं रँकिंग पण होतं 1 नंबरला. का रँकिंग होते, कारण त्यांनी सगळ्या गोष्टी फॉलो केल्या असत्या म्हणून रँकिंग होते. म्हणून आपण त्यांचा कंटेंट कॉपी केलाय. तुम्ही कॉपी कोणाची करता, स्टाईल कोणाची मारतात, ज्याला तुम्ही रोल मॉडेल मानतात त्याला. बरोबर आहे ना, का सूरज चव्हाणची स्टाईल मारतात मारतात का. तर तसं हे 1 नंबरलाच रँक येते म्हणून मी त्याचा कंटेंट कॉपी केला. आता आपले SEO चे रूल फॉलो करायचे. पहिले तर हा कंटेंट कॉपी नाही आहे का, कॉपी. नंतर हा आहे का नाही हे पण चेक करायचं. ते कसं चेक करायचं, त्यासाठी पण टूल यूज करायचा आहे. आता ह्याला पहिल्यांदा टायटल द्यायचंय, काय द्यायचंय, हेडलाईन. मग काय हेडलाईन देणार, बेस्ट झालं. असं देऊ शकतो. आता हे पुणेच डे केअर मी काय टाकलेले, हेडलाईन टाकलंय. हेडलाईन कितीपर्यंत असली पाहिजे, 30 कॅरेक्टर. मग आहे का, हे आहे. मग ह्याला काय करावं लागेल, हेडलाईन दिले वरती हे टॅग असतात. किती टॅग असतात, H1 to H6 टॅग असतात. H1 टॅग एका वेबसाईट मध्ये एकदाच येतो. मग इथे दिले पुणेच डे केअर, हे एकदाच रिपीट झालं पाहिजे, ह्याच्यापेक्षा जास्त रिपीट नाही. आता हे जे दुसरं दिसतंय NMD डे केअर सॉफ्ट इन्क्लूड्स, हे कोणता आहे, H2 टॅग आहे. तर H2 टॅग तुम्ही कोणता, सब हेडिंग मध्ये दिला. मग देऊ का मी हे सब हेड, म्हणजे गुगलचा स्क्रॉलर आला ना तर त्याला लगेच समजतं ह्याच्यातलं H1 कोणता आहे, H2 कोणता आहे. आणि हा जो कंटेंट असतो हा कशामध्ये असतो, H4 to H6 मध्ये. तुम्हाला विचारतील की टॅग किती असतात, H1 to H6 टॅग. H7 असतो का, नाही. हेडलाईन साठी कोणता टॅग वापरतात, H1. बरोबर आहे. सब हेडिंग साठी कोणता वापरतात, H2 असतात. H3 कशासाठी वापरतात, इटॅलिक लिहिण्यासाठी. इटॅलिक जर तुम्हाला काय करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, हे करू शकता. आता मी इथं हेडलाईन टाकलंय, सगळं झालं व्यवस्थित. टॅग समजले तुम्हाला. इथं जर इटॅलिक करायचं असेल, मला फक्त काय करायचं, एवढं करतो आणि इथं इटॅलिक करायचं. तर इटॅलिक दिसतं हे, ह्या H3 टॅग आहे. इटॅलिक जर करायचं असेल तुम्हाला HTML CSS यूज करून, तर तुम्ही H3 टॅग म्हणजे इटॅलिक मध्ये दिसतो. मग एका वेबसाईट मध्ये H2 टॅग दोनदा टाकू शकतो का, H2 टॅग दोनदा टाकू, तीनदा, किती वेळा पण टाकू. H1 टॅग किती वेळा टाकू शकतो, एकदा. एवढं झालं. आणि ही वेबसाईट मी काय करतो, आता ह्याच्यामध्ये इमेजेस पण टाकायचे. काय करायचे, मग मी काय करतो, डाउनलोड मध्ये जातो, ते इमेज मध्ये जातो आणि इमेज मध्ये जाऊन काय करतो, ब्राउज मध्ये जातो आणि ब्राउज मध्ये जाऊन काय करतो, फोटो घेतो. मग आहे का फोटो आपल्याकडे, काय नाही प्रॉब्लेम. हा आता नाही तर दुसरा काय प्रॉब्लेम, कसा टाकायचा हे समजलं पाहिजे.
इमेजेस अपलोड व्हायला एवढा टाइम लागतोय. आता मला तुम्ही सांगा, ती मी इमेज टाकली, काय टाकली? ती इमेजेस टाकली, ती अपलोड व्हायला किती टाइम लागतंय? म्हणजे ती जास्त हाय क्वालिटीची इमेज आहे, म्हणजे जास्त वजन आहे तिचं, जास्त पिक्सेल असल्यानंतर तिचं वेट जास्त असेल, मग त्याच्यामुळे काय होईल? लोडिंग टाइम वाढेल. आणि आपला रूल काय आहे, जर तुम्हाला कोणती वेबसाईट जर रँकिंग करायची असेल तर तिचा लोडिंग टाइम किती असला पाहिजे? लेस दॅन 3 सेकंद असला पाहिजे. मग लेस दॅन 3 सेकंद कसा करायचा? तर इमेज कंप्रेस करून. तर ते मी तुम्हाला सांगणार आहे आता लगेच. इमेज झाली. आता ह्या मी तुम्हाला सांगितलं होतं की आल टॅग पण इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे? तर हे कोण आहे? हा एक विद्यार्थी आहे तुमच्या प्री स्कूल मधला, बरोबर आहे का? मग ह्याला काय नाव द्यायचं? हा कोणाचा फोटो आहे? कोणाचा फोटो आहे हा? फाउंडर आहे. मग कोणाचा फोटो आहे त्याचं नाव लिहायचं, नाहीतर रेफरन्स द्यायचा. मग त्याचा आल टॅग द्यायचा आहे. आता इथं जर HTML चा जर आला स्क्रॉलर, त्याला हे पिक्सल समजतील, हे फोटो कोणाचा आहे ते पण समजेल. पण जर HTML चा आला तर त्यात समजणार. तर ह्याला नाव द्यायचंय. नाव कसं द्यायचं? सेटिंग वरती क्लिक करायचं. इथं अल टॅग दिसतोय. तुम्हाला काय शिकवतोय? अल टॅग कसा द्यायचा. काय नाव देणार? का दिलंय त्याचं रिझन? झालं. आणि इथं त्याचा कीवर्ड टाका, बेस्ट अपडेट करायचं. रेफरन्स दिला. तुम्हाला काल मी अल टॅग एल टॅग 3दा बोललो होतो. तर अल टॅग देणं पण इम्पॉर्टंट आहे. कशासाठी? इमेजला रँकिंग करण्यासाठी. ही इमेज मोठी करायची, कशी करणार? सेटिंग वरती जायचं, इथं दिसतंय इन्क्रीज साईज, लार्ज. झालं. तर तुम्ही असं देऊ शकता. सगळ्यांना समजतंय? आता तुमची वेबसाईट, तुमचं ब्लॉग रँकिंग होईल का? होईल का? का होईल? कारण आपण SEO केलाय. केलाय का? मग SEO केलाय का? येस ओर नो? तुम्ही दोन्ही पण, असं पण करताय ना असं पण करताय. होईल का नाही? का? कारण आपण SEO केलाय. कसं समजलं तुम्हाला SEO केलाय? पब्लिश करू का? कन्फर्म करतो, पब्लिश केला. त्यांचं म्हणणं SEO केला, तुमचं म्हणणं आहे का SEO केला? कोणता SEO केला आपण? तुम्ही सांगा. तुमचं काय म्हणलात? हा, ऋषिकेश तुम्ही सांगा की SEO केलाय का? लोकल SEO चा काय संबंध आहे? लोकल SEO कधी होतो? ज्यावेळेस रिव्ह्यू रेटिंग आणि जिओग्राफिक लोकेशन दिसतं त्यावेळेस लोकल SEO दिसतो. गुगल माय बिझनेसने लोकल SEO होतो. हे SEO पाहतोय आपण. बोला मग आता. बेस्ट डे केअर इन पुणे, पुणेच डे केअर्स, आणि इथं सगळी इन्फॉर्मेशन टाकली. तर तुम्ही सांगा SEO झालाय का? तू सांग. कोणता झालाय? ऑन पेज झालाय का ऑफ पेज झालाय का टेक्निकल झालाय? ऑन पेज झालाय. मग तुम्ही सांगा ऑन पेज SEO मध्ये काय काय असतं? डिस्क्रिप्शन आहे. अच्छा, 3 गोष्टी झाल्या. इमेजेस, अल टॅग आला, 3 गोष्टी झाल्या. अजून 800 वर्ड कॅरेक्टरचा आहे ते पण झालं. 800 पकडा, ते पण केलं. अजून काय राहिलं? युजर फ्रेंडली URL पाहिजे. कीवर्ड यूज केले. कुठे टाकायचे ते कीवर्ड? ते टायटल, डिस्क्रिप्शन आणि मेटा. म्हणजे पहिलं ऑन पेज SEOचं काम काय? टायटल, डिस्क्रिप्शन आणि मेटा डिस्क्रिप्शन. आणि ते दिले का आपण? दिले का? तुम्ही सांगा ऋषिकेश, दिले का? कुठं? मी तुम्हाला काल सांगितलं होतं, टायटल, डिस्क्रिप्शन आणि मेटा डिस्क्रिप्शन कुठं असतं? कंट्रोल U करून दाखवतो मी. टायटल, डिस्क्रिप्शन कुठं असतं? इथं टायटल आलंय फक्त, डिस्क्रिप्शन आलंय का? आलंय का? नाही.
मग ते तुम्हाला सांगितलं होतं की हेडर सेक्शन मध्ये द्यायचं असतं. कुठं द्यायचं असतं? आणि टायटल मध्ये काय टाकणार तुम्ही? सगळ्यात जास्त मी तुम्हाला काल कीवर्ड रिसर्च करायला सांगितले होते. का सांगितले होते? तर आपल्याला ब्लॉग क्रिएट करायला. मग सगळ्यात जास्त लोक काय सर्च करतात? तुम्ही तुम्ही जे सर्च केले, तुम्ही कीवर्ड रिसर्च केले ना, तर त्याच्यापैकी सांगा. मग मला लेआउट मध्ये जायचंय. कुठं जायचंय? मी टायटल दिले का 30 to 50 कॅरेक्टर मध्ये पाहिजे आणि तिथं माझ्या बिझनेसचं नाव पण पाहिजे. मग आहे का बिझनेसचं नाव माझ्या? इथं हेडर सेक्शन दिसतंय, ह्याच्यामध्ये जायचं. तुमचं काय आहे? एएनएमडी डे केअर. हे फक्त बिझनेसचं नाव आहे, ब्लॉगचं नाव. तुमचं हेडलाईन दिले का? टायटल दिले का? नाही दिलं. त्याच्यामुळे ते रँकिंग नाही होणार. आता तुम्ही सांगा, ज्याला सगळ्यात जास्त लोक सर्च करतात, काय टायटल देऊ? डे केअर नियर. ह्याला सगळ्यात तुम्ही केले कीवर्ड रिसर्च? किती लोक सर्च करतात त्याला? डे केअर नियर मी. झालं एवढा कीवर्ड. आता दुसरा 2 नंबरला कोणता कीवर्ड सर्च केला जातो सगळ्यात जास्त? फक्त डे केअर. फक्त डे केअर. मग माझ्या मेटा डिस्क्रिप्शन मध्ये ते आलं पाहिजे. आणि ते मेटा डिस्क्रिप्शन किती लेनचं असलं पाहिजे? तू सांग ऋषिकेश, किती लेनचं असलं पाहिजे मेटा डिस्क्रिप्शन? किती लेनचं असतं? 157 to 168 कॅरेक्टर. पिक्सेल किती असते त्याची? पिक्सेल किती असते? 450. पिक्सेल असते 720 ते 1080 पिक्सेल. पिक्सेल कशामध्ये मेजर केली जाते? टू द वेपर. कॅरेक्टर कशात मेजर केले जातात? कॅरेक्टर काउंटिंग. लक्षात ठेवा सगळं. आता इथं डिस्क्रिप्शन नाही, इथं डिस्क्रिप्शन काय टाकणार? एएनएमडी डे केअर इज पुणेज स्कूलला पण लय लोक सर्च करतात म्हणून 2 कीवर्ड टाकलाय. नियर एफसी रोड असं पण लोक सर्च केले. हे टाकायचंय. त्याच्यामुळे हे कीवर्ड आणि हे जे तुम्हाला टाकायचं ते टाका. आणि हिचं इमेज URL तुम्ही बोलत ना युजर फ्रेंडली URL, तर इथं टाकायचंय आणि इथं हे सेव्ह करायचंय. जोपर्यंत तुम्ही वेबसाईटचं हेडर सेक्शन ओपन करून त्याच्यामध्ये टायटल आणि मेटा डिस्क्रिप्शन टाकत नाही, तोपर्यंत तुमचं ऑन पेज SEO होत नाही. झालं. आता मला काय करायचंय? परत माझ्या ब्लॉगवरती जायचं. आता तुमचं ऑन पेज SEO झाला. ऑन पेज SEO म्हणजे काय? टायटल लिहिलं, डिस्क्रिप्शन लिहिलं, इमेज ऑप्टिमायझेशन केलंय, अल टॅग दिलेला आहे. नंतर कंटेंट शुड बी युनिक आहे. कंटेंट मोर दॅन 800 वर्ड आहे. H1 to H6 टॅग पण दिलेत. म्हणजे तुमचं ऑन पेज SEO झालं. तर आता हे रँकिंग होणार. ऑन पेज SEO झालं म्हणजे किती सिंपल आहे ऑन पेज SEO. आता आपल्याला काय करायचंय? एक गोष्ट चेक करायची की हा जो कंटेंट आहे हा मोर दॅन 800 वर्ड आहे का ते चेक करायचंय. काय करायचंय? आहे. तो पण चेक केला मी, आहे. नंतर दुसरं काय? ह्याचा लोडिंग टाइम किती? ते कसं चेक करणार तुम्ही? कशावर चेक करणार? पिंगडम वापरणार. कोणता? पिंगडम काय आहे? लोडिंग टाइम चेक करण्यासाठी. स्पीड टेस्टर. इथं जाऊन तुम्ही URL टाका आणि त्याचा लोडिंग टाइम. आता तर ते खूप छोट आहे त्याच्यामुळे लोडिंग टाइम त्याचं फ्रॅक्शन ऑफ सेकंदाचा असेल. फक्त प्रोसिजर माहिती आहे. आता जर सपोज ह्याचा लोडिंग टाइम जर जास्त असता तर काय केलं असतं तुम्ही? इमेज कम्प्रेस केली पाहिजे. आणि तर त्याच्यामध्ये एक इंटरनल टूल पण असतात. पण आपल्याला इमेज कशी कम्प्रेस करायची मी तुम्हाला सांगतो. आता ही इमेज कितीची बघा. इमेज डाउनलोड करायची. इमेज कशी डाउनलोड करणार तुम्ही? इथे जाणार, राईट क्लिक करणार, सेव्ह इमेज ॲज अ करणार. केली का? तसेच वेबसाईटच्या इमेजेस पण काय करायच्या? सेव्ह करायच्या. लोडिंग टाइम 1.47 सेकंद आहे. बरोबर. ह्याच्यापेक्षा जास्त कमी करायचं आहे तर ही इमेज कम्प्रेस करून आपल्याला टाकायची. मग इमेज कम्प्रेस करण्यासाठी काय यूज केलं जातं? हा,
टायनी Tiny. इमेज पीएनजी पण होते आणि टायनी पीएनजी काय करतात इमेज कंप्रेसर साठी वापरतात. अजून दुसरा कोणता टूल वापरतात लॉग इन करून वापरा. नंतर दुसरा कोणता टूल वापरायचा इमेज कंप्रेस करण्यासाठी इमेज कंप्रेसर. इमेज कंप्रेसर पण एक टूलच आहे. क्लिक करा हे दिसतंय ऑनलाईन इमेज कंप्रेसर. रिसाइज इथं अपलोड फाईल करायची. काय करायचे अपलोड फाईल. ही फाईल जी डाउनलोड केली होती तीच मी काय करतो घेतो. हे किती केबीचा आहे 47.3 MB चा फोटो आहे. किती आणि त्याला जर आता किती पर्सेंटनी मायनस होईल तो होती कंप्रेस होती इमेज. इमेजची क्वालिटी खराब होत नाही फक्त काय होणार आहे साईज कमी होणार आहे. त्याच्यामुळे ही इमेज काय होईल तुम्ही पतंग उडवली कोणती पतंग सगळ्यात वरती जाते जे हलके असेल ते. समजलं ना. हे डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये काय करा तुम्ही टाका. म्हणजे 47% काय होती 47 MB तुमची इमेज होती आणि त्याच्यातली 87% कंप्रेस झाली. म्हणजे तुमची इमेजची लोड किती झाला इमेज अजून कमी झालं. अजून कमी म्हणजे 50 होती 50 चे 80% म्हणजे किती फक्त 13 MB राहिली. किती 9 किंवा 13 MB राहील. म्हणजे किती फरक पडेल त्याला. हे डाउनलोड करा इथं डाउनलोड दिसतंय आणि ही इमेज तुम्ही त्याच्यामध्ये टाका. आता तुमची लोडिंग टाइम 1 सेकंदापेक्षा पण कमी जाईल. तर इमेज कंप्रेस कसं करायचं अल्ट टॅग कसा द्यायचं ते समजलं. टायटल आणि डिस्क्रिप्शन द्यायला पण समजलं. कोणाला आता काय प्रॉब्लेम आहे का ह्याच्यामध्ये ऑनलाईन मध्ये अजय आर्या श्रेया ठीक आहे. तर तुम्ही असाच एक ब्लॉग क्रिएट करून आणा. ब्लॉग कसा क्रिएट करायचा समजलं. अल्ट टॅग कसा द्यायचं समजलं. H1 to H6 कसा द्यायचा मला विचारा तुम्ही जर नाही समजलं तर विचारा. ठीक आहे आजचं लेक्चर थांबवू आपण.